अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। कोणाच्या दिवसाची सुरुवात पीठ भिजवण्यापासून होती मला सांगा। माझी तर सकाळी उठलं की एकच काम असतं की कणिक भिजवणं। मग कारण मुलं आहे त्यांनाही शाळेत जायचं असतं, तर माझी ही मुलगी आहे तिलाही सकाळी शाळेत जायचं असतं, म्हणून सकाळी सकाळी उठल्या पहिले मला कणिक भिजवावं लागतं, नंतर बाकीच्या कामाला सुरुवात होते। तर त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपण रोज सकाळी उठल्यावर संपूर्ण दिवसभरात आपल्याला पंचमहायज्ञ करायचं असतं बघा। एक कागद आहे, तर त्या कागदाला तूप लावून घ्यायचं। तुम्हाला दिसत असेल मी तूप लावलं आहे, तुमच्याकडे जे तूप असेल ते तुम्ही लावा आणि त्या तो जो कागद आहे तो जाळायचा असतो। याला आपण देवयज्ञ म्हणतो की जे ते तूप आहे ते अग्नीला आपण देत असतो। तर बघा इथे आपला पहिला यज्ञ करून झालेला आहे। त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की पोळी करताना एक कावळ्यासाठी काढायची आणि एक गाईसाठी काढायची, तर मी आधी 2 चाणक्या करून घे, म्हणजे आरोहीला डबा देण्याच्या आधी त्या 2 चाणक्या मी काढून घेते। एक आपल्या गाईसाठी असतं आणि एक कावळ्यासाठी असतं। भले आता आमच्याकडे गाई फार कमी आहे, पण मला ज्या मदत करणाऱ्या ताई येताना तर त्यांना मी देत असते, तर त्या बिचाऱ्या गाईला रोज घेऊन जाता आणि बाकीचं जे आहे तर ती कावळ्याला पण मी देते। कधी कधी बिचारा कावळा खातो, कधी कधी बाकीचे पक्षी खाऊन जातात। पितृपक्षात तरी मी हे सुरू केलं आहे। याच्यानंतर आय विश हे माझं कंटिन्यू राहील, प्रयत्न करेल मी नक्कीच। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर खूप कमेंट्स होत्या की ताई तुझा रुटीन शेअर कर। माझा रुटीन शेअर करायला गेलं तर मला खूप मोठा व्हिडिओ बनवावा लागेल। मी तुम्हाला पितृपक्षात मी अतिशय साध्या आणि सोप्या सेवा काय करते ते तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही जसं मगाशी पाहिलंच असेल की सकाळी जेव्हा आपण गॅस पेटवतो, इव्हन मध्ये दूध तापवण्यासाठी असो किंवा डबा बनवण्यासाठी असो, त्याच्या आधी काय करायचं असतं तर त्याच्या आधी देवयज्ञ करायचं असतं, ज्याला आपण पंचमहायज्ञ म्हणतो। आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई आम्ही आंघोळ न करता अर्थात स्वयंपाकघरात येतो, कारण सकाळी सकाळी गडबड असते, मग अशा वेळेस काय करायचं। तर मी तुम्हाला सांगते माझं असं आहे, म्हणजे मी आधी नव्हती कारण बाळा लहान होतं ना तेव्हा मग मी उठून डायरेक्ट किचनमध्ये हातपाय वगैरे धुवून किचनमध्ये यायची। आता मी आंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये येत नाही, तर तुम्ही पण असा नियम पाळावा मला असं वाटतं। किंवा नाही तुम्हाला तेव्हा जमलं तर तुम्ही नंतरही पंचमहायज्ञातला पहिला यज्ञ जे आपण तूप अग्नीला दान करणं, तर तो यज्ञ तुम्ही नंतरही करू शकता तुमची आंघोळ झाल्यावर, सगळं जेव्हा तुम्ही करता तेव्हा। तर आता माझे 3 यज्ञ तर करून झाले, म्हणजे गाईसाठी छोटीशी चाणकी केली तुम्ही पाहिलं, त्याच्याबरोबर कावळ्यासाठी पण केली आणि जे तुपाचं अग्नी होतं ते पण दिलं, जे तूप आपल्याला अग्नीला दान करायचं असतं ते पण दिलं। आता राहिलं आहे की आपल्या घरात जे कोणी येतं त्यांना काही ना काही द्यायचं। तर मला मदत करणाऱ्या ज्या ताई आहे तर त्या येत असतात, तर त्यांना मी रोज काही ना काही असतं, मग कधी फ्रूट दे, कधी चॉकलेट दे, कधी घरातली मिठाई असेल किंवा कधी चहा दे, तर ह्या गोष्टी असतात। सो असं आहे। आणि येस, आणि चिमण्यांना धान्य तर ॲक्च्युली आता जर मी टाकलं ना तिथे तर थोडीशी गडबड होईल, कारण हवा खूप आहे आणि माझ्याकडे चिमण्या ऑलमोस्ट दुपारी येतात। ही जी बाल्कनी आहे ना इथली हॉलची इथे, तर त्या दुपारी येतात। तर मी काय करते 12च्या दरम्यान, 11:30-12च्या दरम्यान त्यांना काढून ठेवते। आणि फक्त मी रोज मला सूर्याला अर्घ्य देणं खरंच होत नाही, मी खूप प्रयत्न करते पण विसरून जाते। पण ह्या पितृपक्षात तरी मी पाण्यात जे काळे तिळे आहे ते टाकायचे आणि सूर्याला पण आपण ते अर्घ्य द्यायचं असतं आपल्या पितृंच्या स्मरणार्थ। तर असं आहे। आता वाजले आहे 8:15 आणि मी चहा वगैरे घेतला आहे। बाळ झोपला आहे आणि झोळीची दोरी बाळाच्या पप्पांकडे दिली, त्यांना म्हणून त्याला झोका द्या, तोपर्यंत मी देवपूजा करून घेते। रोजचं ऑलमोस्ट रुटीन असंच असतं की 9 वाजेपर्यंत म्हणजे देवपूजा होऊन जाते, कारण 9 नंतर तो उठतो आणि मग आंघोळीवाल्या आजी आहेत त्या 10 वाजता येतात, तर 1 तासात मग त्याला फिडिंग करणं, त्याचे डायपर वगैरे चेंज करणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याचे पप्पा असताच लक्ष द्यायला, पण म्हणजे कुरकुर चालूच असते। तर आता पाऊण तास आहे, पाऊण तासामध्ये मी काय करते तुम्हाला सांगते, मी तसं तुम्हाला सांगेल पण थोडक्यात सांगते। तर पाऊण तासामध्ये मी काय करते, देवपूजा माझी होते, त्याच्या आधी ते पितृस्तुती स्तोत्रम आहेत ते वाचन करते, त्याला 2 मिनटं लागतात।
देवपूजा होते, माझ्या नित्यसेवा होता आणि स्वामीचरित्राचा आरामृताचे 7 अध्याय वाचून होता. कधी होता, कधी होत नाही. मग त्याच्यानंतर बाळाची आंघोळ झाली, पूर्ण तो बाळ झोपलं की जो 11 वाजता, 11:45-11पर्यंत आंघोळ होऊन जाते, तो झोपतो. त्याच्यानंतर मी काय करते, मग स्वयंपाकाचं बघायचं असतं, कारण मिस्टरांना पण जेवायचं असतं. स्वयंपाकाचं बघायचं, त्यांना 11:15 शार्प जेवण लागतं. त्यांचं जेवण झालं की मग परत मी जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण आहे, तर ते 12 ते 12:30 वाचायचं का? हो, ते वाचू शकतात. तुम्हाला एक सांगायचं आहे मला, की 12 ते 12:30पर्यंत, ते नंतर सांगेल मी तुम्हाला, त्याच्यासाठी खूप मोठा व्हिडिओ येतो. आता मी फक्त तुम्हाला सांगते आहे की 12 ते 12:30 ते वाचू शकतात. तर मी काय करते, त्यांचं जेवण वगैरे झालं, थोडेसे भांडे गोळा करून ठेवते आणि मग माझं स्वामीचरित्र सारामृत वाचून घेते, जी त्यांच्यासाठी सेवा असते. आणि पूर्ण घर आवरलं, माझं सगळं पूर्ण आवरून झालं, किंवा जर वेळ असला तर तेव्हा संक्षिप्त श्रीमद भागवत पारायणाचे 2-2 अध्याय मी वाचते आहे, फक्त 2-2 अध्याय वाचते. असं आहे. तर आज जरा बऱ्यापैकी लवकर आवरलं आहे, म्हणजे यांच्या भाजीची पण बेसिक तयारी असताना कारलं करायचं आहे. जेव्हाही माझा ब्लॉग येतो तेव्हा त्यांना कारलंच खायचं असतं, सो त्यांच्यासाठी कारलं आहे आरोही, आणि माझ्यासाठी पनीरची भाजी आहे. तर पनीरची भाजी, ते आपलं जे पनीरचं प्रीमिक्स असतं सुहाणाचं, त्याच्यातच मी बनवणार आहे, सो त्याला काही जास्त वेळ लागणार नाही. सो चला आता आपण देवपूजा करूया. फुलं वगैरे नाही आज काही, आज विदाऊट फुलंच देवपूजा होईल, फक्त गुरुवारी फुलं येतात असं आहे. आणि घशाची साथ सगळीकडे चालूच आहे. मला असं वाटतं आहे आमच्याकडे थोडासा घसा खराब झाला आहे. आरोच्या पप्पांनाही बरं नव्हतं, बट ठीक आहे, ते बरे आहे आता. बाळाला पण थोडासा खोकला येतो आहे. लहान पोराचं चालूच असतं काही ना काही. सो चला आता देवपूजा करते आणि बाकीच्या सेवा कंटिन्यू करू. सेवेला सुरुवात करण्याच्या आधी आपण, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जे सूर्यदेवाला पण आपण जल अर्पण केलं पाहिजे, त्यांना अर्घ्य दिले पाहिजे. ही देखील एक पितरांची सेवा असते की सूर्याला जल अर्पण करून आपण ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा असतो. तर पितृपक्षात तरी मी करते एवढे 15 दिवस. आणि ज्या दिवशी तुमच्याकडे श्राद्ध असेल ना, त्या दिवशी तर आवर्जून तुम्ही ही सेवा करा. आणि हे सगळं झाल्यानंतर मग नंतर मी देवपूजा करायला लागले. त्याच्यानंतर सगळ्यात आधी येतं ते पितृस्तुती स्तोत्रम, जे आपल्याला वाचायचं असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पितृस्तुती स्तोत्रम वाचायचं असतं पितृपक्षात तरी. खरं तर हे रोज केलं पाहिजे, पण रोज माझ्याकडनं होत नाही. मी फक्त पितृपक्षात करते. खरं केलं पाहिजे पण नाही होत. ठीक आहे, आता मी प्रयत्न करेल, पण बाकीच्या तरी सेवा मी रोज करण्याचा प्रयत्न करणार आहे, ॲटलिस्ट पंचमहायज्ञ तरी. तर इथे पितृस्तुती स्तोत्रम जे नित्यसेवेमध्ये आहे ते मी वाचून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण देवपूजेला लागूया. व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत्मोमित विक्रमा संकर्षण अनिरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव च जनार्दना पद्मनाभो व्यंकटाचलवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः गोविंदो गोपती कृष्ण केशव गरुडध्वजा वराहो वामनश्चैव नारायण अदोक्षदा श्रीधरा पुंडरीकाक्षः सर्वदेवस्तुतो हरि श्रीनृसिंहो महासिंह सूत्राकार पुरातना रमाणातो महिर्भर्ता मधुरो पुरुषोत्तमा चोलपुत्र प्रिय शांती ब्रह्मादीना वरंप्रदा श्रीनिधी सर्वभूतानां भयत्कृत भयनाशना श्रीरामो रामभद्रेच भवबन्धैक मोचकः भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियापति अच्युतानन्दर गोविंद विष्णुर्व्यङ्कटनायका सर्वदैवैक शरणं सर्वदैवैक देवतं समस्तदेव कवचं सर्वदेव शिखामणि इति तं कीर्तितं यस्य विष्णुरमित तेजसा त्रिकालेयं पठें नित्यं पापं तस्य न विद्यते राजद्वारे पठित घोरे संग्रामे रिपु संकटे भूत सर्प पिशाचादी भयं नास्ति कदाचन अपुत्रो लभते पुत्रा निर्धन धनवान भवेत् रोगार्थमुच्यते रोगात् बद्धो मुच्यत बन्धनात् यदिष्टतमं लोके तत्त्व प्रत्युत संशया ऐश्वर्य राज सन्माना भुक्तिं बलं प्रभ विष्णुर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं सर्वेश्वरं तरणगुरुणा सर्वमङ्गलकारकं मायावी परमाणं दात्यक्ता वैकुण्ठनायकं स्वामी पुष्किरिणे तीरे रमया सह मोदते कल्याणं भूतगात्राय कामतीर्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. त्याला काढून घ्या मयूर. जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे
अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. अकल गोटी वास करुणिया दाविली घटित चरिया रे. लीला पाशे बद्ध करुणिया. तर माझी इथे देवपूजा झाली होती. फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर महाराजांची आरती कधी चुकली नाही आहे. फक्त जेव्हा माहेरी गेली आणि 1.25 महिना जेव्हा करायचं नव्हतं तेव्हाच आरती चुकली. पण माझी रोज आरती होते आणि हाच टाईम असतो. आणि तेव्हाही बाळ उठलेलं असतं. मग तो माझ्यासमोर बसला, म्हणजे तिथे होता, बसत नाही तो अजून, तो खेळत होता आणि मी आरती म्हणत होते. तर या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आता आपण सेवा करून घेऊ म्हटलं, कारण मला सेवाही करायची होती आणि तो खेळत होता. तर आरती झाल्यानंतर गुरुचरित्राचा 14वा अध्याय मी वाचते आणि त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे रोज जे 7-7 अध्याय चालू आहे, तर मी त्याचं पठण करते. आणि ही सगळी सेवा फक्त पितरांसाठी आहे. या श्राद्ध पक्षामध्ये जी काही सेवा आपण करतो, अर्थात ती खरं आपल्याला शांती मिळावी किंवा आपलं काहीतरी चांगलं व्हावं याच्यापेक्षा आपले जे कोणी दिवंगत गेलेले आहे, मग ते सासरचे असो माहेरचे असो, त्यांच्यासाठी सेवा करायला हवी, की जेणेकरून जर त्यांना कुठे त्रास होत असेल, जर त्यांनाही सेवेची गरज असेल, तर आपल्याकडनं ही सेवा आवर्जून त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगेल, पितृपक्षात जी काही पारायण करताय, जी काही सेवा करताय, ही फक्त त्यांच्यासाठी करा. तर आता 10:30 वाजले आहे आणि बाळ झोपला आहे. त्याला मी झोकाच देते. त्याची आंघोळ झाली, मालिश आंघोळ सगळं झालं. आता तो झोपला आहे, झोपेलच तो आता. मग त्याला सगळे असे गाणे म्हणायचे असतात देवाचे, सगळं काही काही करतो आम्ही, तेव्हा तो झोपतो. आणि हा, मला ना बऱ्याच कमेंट्स आल्या. आता जर ताई तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर की तुम्ही मला बोलले ना की तू झोळी बांधली बाळाची, ही जी काही ही नायलॉनच्या याने, तर तू कशाने बांधला आहे किंवा काय लावलं आहे. तर तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की नाही मला माहिती नाही, पण आता परत दाखवते की आपण ह्या ज्या 2 जोड्या आहेत त्या कशाने बांधल्या. हे बघा, असं हुक मिळतं, दिसतं तुम्हाला. हे हुक आहे. हे इथे एक लावलेलं आणि इथे एक लावलेलं. ओके, अशी हुक आहे आणि ह्या हुकाला अशी झोळी बांधली. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर माझं सगळं आवरून झालं आहे. बाळ झोपलं मगाशी, म्हणजे आपली सेवा झाली, त्याच्यानंतर बाळ झोपलं. बाळाची आंघोळ वगैरे झाली, ते तुम्हाला मी दाखवलं. तो पण झोपला आता. त्या बाळाला मी झोपी लावलं, तो झोपला. मग आरोच्या पप्पांचं जेवण झालं. आता फक्त आमची भाजी करायची बाकी आहे, जी नंतर करेल, कारण आरोही येते 1:15ला. ती आलं की मग आम्ही जेवण करू. अजून भात लावायचं बाकी आहे बघा, मला आता लक्षात आलं. अजून भात लावायचं बाकी आहे, करेल थोड्या वेळाने. काय नाही, अजून टाईम आहे बराच, 2 तास बाकी आहे. तर मी तुम्हाला जसं सांगितलं की रोज 2-2 अध्याय मी पठण करते. आपलं जे पारायण चालू आहे संक्षिप्त श्रीमद भागवत, तर आज 7वा आणि 8वा अध्याय आहे, तर तोच मी पठण करते आहे. आणि काही काही अध्याय खूप छोटे बरं का, म्हणजे जे अध्याय स्कंद म्हणतो आपण, तर ते छोटे. आता हा 7वा पण छोटा आहे, 8वा म्हणजे काही मोठे आहे, काही छोटे आहे, खूप काही नाही आहे. पण रोज रोज मी वाचते आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल की खरंच पितृपक्षात एकदा तरी पारायण करा. माझं एकदाच होईल असं वाटते मला. बघू आता देवाची काय इच्छा, कारण बाकीचे पण कामं आहे आणि आमच्याकडे द्वादशीला पित्र असतं सासऱ्यांचं, सो ते पण आहे. त्याच्यात आरोहीची आता एक्झाम सुरू होणार आहे 9 तारखेला, सो तिचा पण अभ्यास घ्यायचा होता. आणि संध्याकाळी ना सेवा करायला नाही जमत, फक्त कालभैरव अष्टकमचं पठण होतं, श्रीसुक्तम. सकाळी पण वाचते, संध्याकाळी पण वाचते, तर जास्त काही होत नाही. दिवा बत्ती करायची असते, म्हणजे दिवा लावतो वगैरे, आणि ह्या 2 सेवा होतात, कारण तिचा पण अभ्यास घ्यायचा असतो. आणि तो बाळ उठलेला असतो. सकाळी त्याचा काही त्रास नसतो, पण संध्याकाळी त्याची किरकिर चालू असते. मग त्याच्याकडे जायचं, काम करायचं, परत यायचं, परत काम करायचं, असंच चालू असतं. सो चला आता मी पटकन वाचून घेते आणि मग आपण भेटूया. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैराने वा भक्तीने, भयाने वा स्नेहाने, कामाने वा उपाय अन्ने मन लावावे हरिपासी. द्वितीयेचे द्वयपुत्र युगल, रावण कुंभकर्ण प्रबल, दंतवक्र आणि शिशुपाल लीन झाले हरिपायी. नारद सांगती कथानक, विष्णूने वदिला हिरण्याक्षस, मातृवधाने संतप्त हिरण्यकश्यपू झालासे. तर माझं वाचून झालं आणि संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण आहे, हे मी माझं 2दा-3दा करून झालं आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा स्पीडमध्ये वाचता तेव्हा नाही समजत की काय चाललं आहे किंवा काय वाचायचं आहे. जेव्हा तुम्ही हळूवार त्या शब्दाकडे लक्ष देता, त्या पात्रतेमध्ये जाता, जेव्हा बघा आपण स्वामी चरित्र सारामृताचं पठण करत असतो, तेव्हा आता ते इतका वेळा वाचलं आहे की ते ऑलमोस्ट पाठ झालं आहे. म्हणजे कुठल्या अध्यायामध्ये काय आहे
आणि त्या झोनमध्ये माणूस जातं की बापरे तेव्हा असं झालं असेल, तेव्हा तसं झालं असेल. तर संक्षिप्त श्रीमद भागवतमध्ये अजून ते जास्त सेवा झालेली नाहीये म्हणून मी हळूहळू वाचते. भले मला टाइम लागतो पण मी एकदम हळूहळू वाचते की मला समजतं की काय झालं होतं. कारण महाराजांच्या कृपेने संपूर्ण भागवत जो मूळ ग्रंथ आहे तो कधी वाचेल मी मला माहिती नाही, पण मग हा संक्षिप्त आहे तर हा पण व्यवस्थित समजायला हवा. मी तुम्हालाही सांगेन, सेवा करण्यासाठी घाई करू नका, काहीतरी वाचायचं म्हणून वाचू नका, ते आत्मसात करा. म्हणजे जो ग्रंथ आहे तो आपल्याला आयुष्यात खूप शिकवून जातं. आपलं मूळ स्वरूप असतो तो ग्रंथ, की माणसाने कसं वागावं, कसं जगावं, काय आहे आपल्याकडे खूप आहे तरी आपण सुखी नाही आहेत. आपण नेहमी कम्पेअर करत असतो लोकांचं की याचं एवढं त्याचं तेवढं, पण जेवढं आहे तेवढं. महाराज पण होते बघा, ते मनाचे मालक होते. म्हणजे महाराजांचं तर काही बोलायलाच नको की अख्खा ब्रह्मांड त्यांच्या हातात होता, पण तो त्यांच्यातला तो ब्रह्मांड चालवणारे जगाचे चालक मालक पालक महाराज होते कसे. त्यांचं ते वागणूक, भक्तांना कधी चिडून बोलणं, कधी कधी मायेने जवळ घेणं, या सगळ्या गोष्टी होत्या. पण ते किती साधे होते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र मी वाचते, त्याच्यात पण खूप सुंदर आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र. मला तर म्हणजे खूप आवडतं ते. प्रत्येक अध्यायामध्ये खूप छान गोष्टी सांगितल्या आहेत, खूप चांगले. म्हणजे जेव्हा पण मी उठला, थांबा एक मिनिट, येस, तर तो झोपला, तर मलाही तुम्हाला ते सांगायचं आहे, कुठलाही ग्रंथ जेव्हा वाचत असताना त्याच्यात जा, त्या फेजमध्ये जा, काय झालं असेल, कसं झालं असेल. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र असो किंवा गुरुचरित्र असो, तर कुठलाही चरित्र तुम्ही वाचत असो असं काही नाही, तेच फक्त पण पूर्ण मन लावून वाचा. त्या गोष्टी आयुष्यात मार्ग दाखवणाऱ्या असतात. कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण त्या कुठल्या तरी अध्यायामध्ये दडलेलं असतं, ज्याचा आपण फार विचार करत असतो. सो चला, असं आहे. आता स्वयंपाक करते आणि काय, बस एवढंच होतं. सध्या तरी मी एवढ्याच सेवा करते आहे, जसं जमेल तसं मॅनेज करते. तुम्हाला खोटं वाटेल, आपण जेव्हा आरती केली स्वामी चरित्र सारामृत जेव्हा वाचून झालं त्याच्यानंतर तो उठला होता आणि मग त्याला उठा, मग परत त्याला चपात्या करा, एक पोळी झाली की त्याला येऊन शांत करा, खेळवा, फॅन लावून द्या. कारण लहान मुलांना फॅन आवडतो, फॅन लावला की त्याला फार आनंद होतो. त्याला फॅन जरी लावलं तर तो दिवसभर खेळत बसतो. असं आहे. चला, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सेवा करा. आणि अजून एक पटकन सांगते की पंचमहायज्ञ 3 यज्ञ झालेले आहे, आता 2, म्हणजे कामवाल्याताईंचं आणि एक जे तांदूळ आहे चिमण्यांना घालायचे ते आता घालते आणि मग नंतर बाकीचं काम करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.